हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म नाही, हा जन्म नाही, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी विठ्ठला. 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 विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी 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 विठ्ठला. पुंडलिक वरदहार पार्वती पते हर महादेव. सुधाकांत स्मरण जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरवे नमः. श्री सामसुदापते नमः. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी या घरातून तुमच्या मामी निघून गेल्या गौरू मामी यांचं देहावसन झालंय. बघा काळाची उडी पडेल बा जेव्हा तेव्हा कोणी ना सोडी एका चक्र पाणी वाचून. जेव्हा कर्मयोगी ज्यांनी जन्म झाला परी शेवटी काळ घेऊन गेला. महाथोर ते मृत्यू पंथेची केले किती एकते जन्मले आणि मेले. देवाधिकांना चुकण्याचा आपली मृत्यू लोकांची बसते हे कोणा आपण सर्व जाणारच आहोत. परंतु बघा आज मामी एवढ्या वयामध्ये आज खरोखर कुठे भेटलो तरी मामी नेहमी हसरा चेहरा असायचा आणि खरोखर अतिशय खूप चांगली व्यक्ती होती. आणि या घरातून त्यांचा वृद्ध काळानं त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपण या ठिकाणी त्यांना रामकृष्ण हरी उपनामाची शिदोरी वाहून आपण या ठिकाणी आद्याला सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी. 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 श्री गणेशाय नमः. जय जयाजी नारायणा अनंत कोटी ब्रह्मांड जनना भक्त रक्षक दिनोद्धरणा भवभंजना नमोस्तु ते राम. राम राम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गणरायाला वंदन करून ग्रंथ प्रवेश करत असताना प्रस्तुत स्वर्गारोहण पर्व कथा काहीतरी कारण असतं आणि आपल्यातून आई निघून गेली. खरोखर वयाची बरीच वर्षे त्याही संसार सुखामध्ये भोगून आज त्या निजधामाला वैकुंठ धामाला गेल्यात. आज त्यांची वयाची 92 वर्षे त्यांनी पूर्ण केली ना. 89 वर्षे त्यांनी वयाची पूर्ण केली आणि खरोखर या संसारामध्ये राहून पूर्ण भरलेल्या संसारामध्ये राहून आज ते आपल्यातून निरोप घेतला
आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ की आज आपण हे स्वर्गारोहण पर्व ग्रंथ लावलेला आहे आणि ते कथाकथनासाठी हा विषय आपण निवडला आहे. तरी गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर मस्तक ठेवून इथे जमलेले श्रोतेवर्ग यांच्या चरणावर मस्तक ठेवून मायपित्याच्या चरणावर मस्तक घेऊन आपण ग्रंथप्रवेश करूया. की इथे गणरायाला वंदन केलं ग्रंथकर्त्याने. हे गणराया, हे जय जयाचे नारायणा, हे भगवंता, हे भगवान विष्णू आणि अनंत कोटी म्हणजे आजपर्यंत अनंत काळापर्यंत जे संसार याचं विश्वाचं जे चक्र चाललंय त्याच्या पालका, या अनंत ब्रह्मांड नायका, या ब्रह्मांडाचा तू पालन करता जनना आहेस आणि भक्तवत्सला आणि भक्तांसाठी बघा की भक्तांसाठी तू कसा आहेस की त्यांच्या त्या भक्तांना सांभाळ करणारा तू आहेस असे ते ग्रंथकर्ता सांगतात. आणि हे भवभंजना म्हणजे मला जर काय प्रापंचामध्ये जर संकट काय आले असतील त्या संकटातून मला काढणाऱ्या या भगवंता तुला माझा नमस्कार आहे असे ते ग्रंथकर्ता आणि ग्रंथप्रवेश करत आहेत. पूर्वाध्यायी रुक्मिणीकांत स्वजनी सहपावलांत आणि उदती माझी द्वारका समस्त उडाली ऐसे पाहुनी. आणि मग आपण मागील अध्यायामध्ये काय की मागील अध्यायामध्ये काय पूर्वाध्यायी लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीकांत भगवंत श्री कृष्ण भगवान की स्वजनासहित संपूर्ण स्वजन म्हणजे स्वतःचा कुटुंब जसा आपला परिवार आहे आपण जसे भावबंधामध्ये राहतो काका चुलते सर्वांमध्ये राहतो त्याप्रमाणे सर्व स्वजनासहित काय केलंय उदधी माझे म्हणजे समुद्रामध्ये संपूर्ण काय केले द्वारका बुडलेली आहे गेलेली आहे आणि संपूर्ण यादवपूर सुद्धा काय झालंय नष्ट झालेलं आहे. आणि या सर्व करत असताना आणि आपण द्वारका सुद्धा पाण्यामध्ये बुडताना पाहिली. शोक संतप्त तो अर्जुन हस्तनापुरा जावया लागून रथारूढ निघाला तूर्ण ऐशी कथा जाहली. आणि मग हे सर्व दृश्य या भगवंताचे जाण्याचं दृश्य द्वारका बुडलेली संपूर्ण हे डोळ्याने दृश्य कोणी पाहिलंय हे अर्जुनाने पाहिलंय. आणि अर्जुन कसा झालाय व्याकुल झालाय भगवंताच्या विरहाने व्याकुल झालाय. आणि व्याकुल झाल्यानंतर मनामध्ये तू विचार करतोय की हे मी सर्व आजपर्यंत कुठल्याही प्रसंगाला सामोरा जाणार हा अर्जुन आज इथे काय झालाय दुःखी अंतच करणार नाही. तो आता पुढचा रस्ता क्रमत आहे. जन्मे जय म्हणे वैशंपायनासी मगा पुढे कथा वर्तली कैसी ती साध्यंतत्वान मदसी कृपा करून सांगी जे राम. आणि मग इथे आता गुरु शिष्याचा जो संवाद आहे जन्मेच्या राजा बोलतोय ऋषीला बोलतोय हे ऋषीवर्या की पुढे कथा कशी झाली की तुम्ही मला तुम्ही आता म्हणजे ऐकवावी असं इथे राजा गुरुना विनंती करत आहे. ऐसे राजाचे ऐकून वचन ऋषी सांगे उत्तमाख्यान तेच तुम्ही श्रोते सज्जन एकाग्र चित्त ऐकी जे राम. आणि मग इथे आता हे राजाचे शब्द ऐकल्यानंतर गुरु काय बोलतोय की आता हे तुला उत्तम असे आख्यान म्हणजे कथा गोष्ट मी तुला पुढे सांगणार आहे ते तू ऐक राजा तू ऐक. आणि इथे विष्णुदास नामा सुद्धा या श्रोत्यांना सांगतोय की या कथेला तुम्ही आलात कथेला आल्यानंतर काय करा की कानात तुम्ही या कथेचं श्रवण करा. आणि त्या श्रवण केल्याने तुम्हाला काय अशी उत्तम असं आख्यान आहे. आणि ती श्रवण केल्याने की ही श्रवण भक्ती या कलियुगा माजारे ही कलियुगा माजारे जर आपल्याला जर करत असेल तर नाचो कीर्तनाच्या रंगी. जर आपण कीर्तनामध्ये नाचलो किंवा जय जय रामकृष्ण हरी जर म्हटलो तर आपल्याला आता वेळच नाही. बघा आपल्याला वेळ आहे का पूजा करायला जर आपण देवा जर हात उजवायला उभं राहिलो काहीतरी वक्रतुंड महाकाय काहीतरी श्लोक अगं ये तो दूध तापलाय बघ बघा आपल्याला म्हणजे आपल्याला काय झालंय की वेळच राहायला भेटला नाही. मग भगवंताने काय केलंय कलियुगा माझा रे की माणसाला श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती म्हणजे जर तुम्ही कानाने जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला त्या जरी कानामध्ये जे जय जय रामकृष्ण शब्द जरी ऐकलात तर तुमच्या दिवसभराची केलेली जी पाप आहे ती निघून जाते. जर आपण भगवंताचा जर झोपताना जर आपण श्रीकृष्ण जर आपण जरी नाव बोललो त्या भगवंताचा झोपताना तुम्हाला कधी स्वप्नाचा दृष्टांत सुद्धा पडणार नाही. आपण सहजगत्या उठलो अगं काय सांगू रात्रीनं मी खोल दरीत पडलो मला एवढा स्वप्न भयानक पडला आणि
कावऱ्यावरून मग उठतो. आपण विचारतो काय झाला, मला स्वप्न झालं, मला कोणतं अरे म्हणतो तुला दाबला. पण तू भगवंताचं जर नाव घेऊन जर तू झोपलास, भगवंताचं जर नामस्मरण करून जर तुम्ही झोपला, तर तुम्हाला कधी स्वप्नात सुद्धा दृष्टांत होणार नाही, वाईट दृष्टांत होणार नाही. तुम्हाला देवाचं म्हणून सांगितलं की ही श्रवण भक्ती, ही कथा कीर्तन जर कुठं ऐकला जर भेटेल तर आपल्याला काय होईल, आपण पावन होऊ. आणि अशी ही पुण्य पावन कथा हे राजा मी तुला सांगतोय आणि श्रोत्यांना सुद्धा इथे विष्णुदास नामा सांगत आहे. वैशंपायन म्हणे जन्मे जया, रामकृष्णादी पावने लया, ते वृत्त धर्मासी सांगावया, स्वपुरी अर्जुन निघाला सेरा. आणि म्हणजे गुरुवर्य राजाला सांगतात, हे राजा आहेत की भगवंत श्रीकृष्ण तर गेले, त्याच्यानंतर त्यांचा जो भाऊ बलिभद्र होता तो सुद्धा गेलाय. आणि मग आता ही अशी उत्तम अशी कथा, हे सर्व गेलं, यांची काय बघा, तुटला आयुष्याचा दोरा. ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटतं त्यावेळेला इथं आपलं काय राहतंय का. आपण बोलतो हा माझा दादा आहे, हा माझा काका आहे, माझी मुलं आहेत, हा माझा संसार आहे. हा गाड्यावर आपण संसार केला, बंगला बांधला, गाड्या बांधल्या, पण त्या तुमच्या बरोबर आल्यात का. अरे आणि छाती ठोकपण काय सांगू तुम्हाला, मी रिटायर झालो आणि 4 लाखाचा मी काय 25 लाखाचा मी घर बनवला. अरे घर बनवल्याचं छतावरती तुझी पोरं चालणार आहेत का. त्याच्यानंतर अजून गर्वाने पुढे जाऊन सांगतो, अरे काय मी ते स्नानगृह बनवलाय, त्या स्नानगृहाला काय मी स्टाईल लावली, 2 लाख खर्च आला मला. अरे पण तुझी शेवटची अंघोळ कुठे, परसातच तुझी होणार आहे, अंगणातच तुझी होणार आहे शेवटची अंघोळ. मग काय तू माझा माझा केलास, माझा हा संसाराचा वजा केलास तुम्ही. आणि पण तुम्ही जर एक वेळा जर भगवंताचं नाम केला असतास, जर भगवंताचं थोडंसं जर नामस्मरण जर तुम्ही केला असता, तर तुमच्या पाठीला गेला असता. जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय काय. बघा जो काय, अरे तो अमका जमका बरा होता रे, काल माझ्याशी रस्त्यावर बोलला आणि आज गेला. पण तुमचं जर कार्य चांगलं असेल, तुमची जर कर्म जर चांगले असतील, तर तुम्हाला लोक आयुष्यभर तुम्हाला आठवण, अरे बाबा तो अमका तमका चांगला होता रे, परमार्थिक माणूस होता. मग तुमच्या वाट्याला काय येणार आहे, जर तुम्ही इथं केली भक्ती, इथं केला पूजन. का आम्ही शेजाऱ्याची आपली जर पावसाला आला तरी आम्ही काय करतो, वया घालतो, वया. आणि मग ती वयाची काठी कशी लावायची, आडवी लावायची. मग तिला कोंब आलं, मग ती जागा तेवढी व्यापते ना, आणि मग ती वय पुढे जाते. म्हणजे आपण या कशावर, या संसार जास्त बोलत नाही, या संसाराच्या आपण आयुष्यभर काय केलोय, वया. एखादा माणूस काय करतोय, कांडा फोडतोय. आधी कांडा फोडतोय, त्या कांड्यावरून भांडणं होतात, बरेच काही भांडणं होतात. आणि ती भांडणं अशी इकवाला जातात की पोलीस स्टेशनमधनं माणूस जातोय. हा संसार आहे. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं सुद्धा अनेक प्रकार म्हणजे कारणांना तिथे सामोरं जावं लागतं. आणि मग असा करताना तुमचा दिवस गेला, तुमचा वेळ गेली, तुमच्याबरोबर येणारी 5 माणसं बरोबर असतील तुमच्या, त्याच्यानंतर पण एका बांधामुळं किती लोकांचा फायदा होते सांगू तुम्हाला. इथून तुम्ही काश्मीरवरून जर बसलात तर रिक्षा पाहिजे वडखलला जायला. तिथून रिक्षाला गेल्यानंतर 4 माणसं बरोबर आहेत, मग त्यांचा चहा पाण्याचा खर्च, मग तिथं रिक्षावाल्याचा पण धंदा आला, तिथे चायवाल्याचा पण धंदा आला, आणि आमच्या पोलीस महाराजांचा पण धंदा आला. पण तुमच्या त्या एका बांधामुळं तुम्हाला किती भुदंड वाचला लक्षात आला तुमच्या, आणि किती माणसं कामाला लागली. म्हणजे हा संसाराचा वजा करता करता आपण या भगवंताच्या नामस्मरणाकडे काय करतोय, मागे राहतोय. म्हणून भगवंताने इथं काय सांगितलंय की या भगवंताचं जर तुम्हाला नाम, जर तुम्हाला देवळात सुद्धा जायला जर वेळ नसेल, तर माय बाप हे दैवत माझे, असं का माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. आज आई वडिलांची अशी परिस्थिती आली आहे की ती मुलांना पारखी झाली. मुलांना पारखीच्या आई वडिलांचे कळत नकळत हाल होत आहेत. का हाल होतात, का त्या, पण मला एकच सांगायचं या माय माऊलीला, आजपर्यंत आपण जो घासाचा जो तुकडा सकाळी उठून जो मोडतोय, तो कोणाच्या पुण्याने मोडतोय, त्या आई वडिलांच्या पुण्याने मोडतोय, त्या सासू सासऱ्याच्या पुण्याने मोडतोय. आणि जर त्या सासू सासरे त्यावेळेला जर गोव्याला फिरले असते, तर तो जर 10 पाण्याचा किंवा 2 एकराचा शेत जर विकला असता, तर तुम्हाला मजा करायला भेटली असती. आजच्या क्षणाला परिस्थिती एवढी बदलत चालली की गुंठ्याला 50, 30, 20 असा भाव चाललाय. मग ते आज तुम्हाला विकता आले असते का. म्हणजे माणूस काय केलाय, तद्वत सांगायचं की माणूस कर्म करायला विसरत चाललाय. शेतीमध्ये जर कष्ट केलं, आयुष्यभर कष्ट केलं, तर आजपर्यंत वाडवडिलांनी विचार एकच केला की माझ्या मुलाला 10 पंटाची जमीन राहावी. का राहावी, की जर त्याला नोकरी लागली नाही,
तर तो त्या जमिनीतून पोटभर तर पोरं त्याचे खातील, हा ते. मग त्याही जर त्यावेळेला विकली असती तर आज आपण मजा मारली असती. मग त्या आई वडिलांना दुरावा का? एखाद्या मुलीने सासरी आल्यानंतर जशी ती आपल्या आई वडिलांना मानते तशी जर तिने सासू सासऱ्याला मानले तर हीच माझी आई बाबा, कधी भांडणं तुमची होतील? प्रत्येक मुलीने प्रत्येक सुनेनी समजायला पाहिजे की जशी मी माझ्या आई वडिलांना मानते तशी तू सासू सासऱ्याला मान. पण अजून पण पुढे जाऊन बोलेल, पण सासू सासऱ्याने पण समजलं पाहिजे की माझी मुलगी जर सासरी गेल्यानंतर तिचं जसं आपण कौतुक करतो तसं सुनेचं पण केलं पाहिजे, तर ती तुम्हाला सांभाळेल. तर मग तद्वत काय सांगायचं आहे मला की हा संसाराचा वजा करता करता आपण काय केलं, भक्ती मार्गातून विन्मुख झालो. म्हणून भक्ती मार्गात आता जर तुम्हाला जमत नसेल तर जय जय रामकृष्ण हरी जरी मनाने जर तुम्ही बोललात तर तुमच्या जीवनाचं काय होईल, सार्थक होईल. करिता सतान मार्गक्रमण श्रीकृष्णाच्या दुःखे करुणा वारंवार मूर्छित होऊन रथावरी पडत असे राम. इथे अर्जुनाला एवढा भगवंत कृष्णाचा एवढा साख्य चढला होता भगवंताचा की त्यावेळेला भगवंताची त्याला वारंवार आठवण येते, भगवंताची वारंवार भगवंताचं स्मरण करतोय की वारंवार की काय माझ्या डोळ्यात देखत काय झालं. आज माझ्या डोळ्यात सगळं भगवंत गेले, आज संपूर्ण द्वारका गेली, संपूर्ण म्हणजे आज मी काय, आणि आता मी जाऊन मी दादांना काय सांगणार, हा मनात तो त्याच्या विचाराला आहे अर्जुनाच्या. आणि वारंवार या आठवणीने अर्जुन काय करतोय, वारंवार त्या रथावर मूर्छना येऊन पडतोय, वारंवार शुद्धीवर येतोय. आणि मग पुनरपि सावधौनी हाक मार्या क्रांदोनी हे प्राण सखया चक्रपाणी भक्त रक्षका दीन बंधुरा. आणि मग पुन्हा सावध होतोय आणि मग तो गैवरून भगवंताला हाक मारतो, हे भगवंता, हे कृपाळा, हे दयानिधा, हे चक्रपाणी, हे काय दाखवलंस तुम्हाला या जीवनामध्ये, हे पाहण्याआधी मला जिवंत ठेवलास. हा अर्जुन दुःख करतोय, कोणाचा, की भगवंताचा दुःख करतोय. आजवरी आमुचे रक्षण तू आण केले सीबानुदीन क्षणोक्षणी द्रौपदी लागून संकटांतुनी काढिली सराम. हे भगवंता, हे करुणानिधे, आजपर्यंत तुम्ही आमचं रक्षण केलंस, आजपर्यंत तुम्ही भगवंत आमचं सांभाळ केलं. ज्या ज्या वेळेला द्रौपदी मासतीने तुम्हाला हाक मारावी त्या त्या वेळेला तू काय केलास, धावून आलास रे भगवंता, आणि आज तुम्हाला अंतरलास. असा इथे अर्जुन दुःख करत आहे. मज लागी तू द्वारकापती महासमरी होऊनी साराची जया लक्ष्मीचा झेंडा जगती दैदिप्यमान लाविलास राम. बघा आता मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, आता जर आपण एखाद्या मंत्र्याला बोललो की माझ्या गाडीवरचा ड्रायव्हर होईल का, एखाद्या गावातला मोठा माणूस आहे आणि जर त्याला जर आपण बोललो माझ्या गाडीवर बसतो, बसल काय, नाही बसणार. पण या भगवंताने काय केलं की ज्या वेळेला पांडवांचं महायुद्ध झालं त्यावेळेला भगवंत काय होता, सारथी होता. आणि तू कोण होता, भगवंत द्वारकेचा अधिपती, द्वारकेचा राजा. तू द्वारकेचा राजा असताना हे भगवंता तू आमच्यावर तुझं एवढं जीव, एवढं साकडं होतं आमच्याबरोबर, आमच्यावर नातं होतं की तू आमच्या रथावर सारथी झालास. म्हणजे काय आमचं, म्हणजे काय आमचं पुण्य होतं आणि तू भगवंत आज आम्हाला अंतरलास. असा इथे अर्जुन दुःख करत आहे. ज्या ज्या काळी आम्हा लागून संकट प्राप्ताची दारुण तये काळी तू प्रत्यक्ष होऊन केलेसी रक्षण सर्वदा राम. ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट आले हे भगवंता, त्या त्या वेळेला तू काय केलास, प्रत्यक्ष धावून आलास आणि त्या संकटातून आमची काय केलीस हे भगवंता, तू आमची मुक्तता केलीस. आता आम्ही तुझं वांचून कैसे करावे कालक्रमण ऐसे बोलत आणतो अर्जुन व्याकुळ पूर्ण जाहला राम. आणि हे भगवंता आता आजपर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केला असता तर अख्खा पुढचा जो काल आहे, पुढचा जो आमचा जगण्याचा जो काल आहे तो आम्ही कसा आमचा काल जाईल भगवंता तुझ्या वाचून, की तू नसतास तर आम्ही पुढे काय करू. अशा प्रकारे इथे अर्जुन शोक करत आहे भगवंताचा. नेत्रीन चालले अश्रुपात श्वासोश्वास दाटले बहुत हाहाकारे हृदय पिटित आकांत बहु करी पैराम. एवढाच अर्जुन दुःखी झाला की डोळ्यातून त्याच्या अश्रुधारा वाहत आहेत, डोळ्यातून अश्रू, नयनातून डोळ्यातून त्याच्या अश्रुधारा वाहतात आणि छाती बडवून घेते, हृदय पिटतोय, छाती बडवून घेतोय आणि बोलते हे भगवंता, हे विधात्या, तू काय केलंस.
हे भगवंता काय केलं आज आमच्यापासून तू अंतरलास, जशी आई आपल्यातून निघून गेली, आज या परिवारावर जसा दुःखाची छटा पसरली तसा इथे अर्जुन भगवंताचा दुःख करत आहे. पुढे जाता गांडीवा पाणी विचारित असे अंतःकरणी की रामकृष्णादी वीरमणी 56 कोटी यादव येथे होरा. आणि मग आता पुढे जाऊन अर्जुनाला थोडासा ज्ञान उरलेला आहे. अर्जुनाला ज्ञान उरलेला आहे, मनाला आवर घातली आणि मनातून विचार करतोय की रामकृष्णादी गेले म्हणजे भगवंताचा मोठा भाऊ बलराम सुद्धा गेला, सर्व काही भगवंत सुद्धा गेले, माझ्या डोळ्यासमोर गेले आणि मी व्यर्थ काय दुःख करतोय असा इथे अर्जुनाच्या मनात थोडासा एक ज्ञान उदेल आहे. कोणा ती द्वारका सुवर्ण खचित सर्व यादव जनां समवेत माझी समक्ष एक क्षणांत लया प्रत पावली. आणि ती अशी जी द्वारका होती रत्नखचित अशी सोन्याने मढवलेली अशी नगरी होती, भगवंताचा जो राज्य होता तो माझ्या समोर गेला, 56 कोटी यादव माझ्यासमोर गेलं. बघा म्हणजे काय भगवंताची लीला असेल, विधात्याची लीला असेल की माझ्या डोळ्यात एकच सर्व गेला आणि मी तिथे काहीच करू शकलो नाही. आणि मग हा मनाला त्याच्या एक ज्ञान उदेने एक खंत झाली आणि मग हा मनातून विचार करतोय अर्जुन. आणि मग पुढे जे उग्रसेनादी वृद्ध सर्वोपदेष्टे महाविबुध तिची सांप्रत स्वजनाशी युद्ध करोनी नष्ट झाले. असे महारथी होते, राजे होते, उग्रसेन होते, असे बलाढ्य असे राजे होते. आता उग्रसेन जर बघायला गेलो तर उग्रसेन हा भगवंताच्याच कुळातला असून सुद्धा नोकरी कौसाकडे करत होता. मथुरेला सर्व काही गोष्टी बघा, याच्यात अयोध्ये आपल्या द्वारकेतून दही दूध लोणी सुद्धा मथुरेला विकतात का. आपण जसा खेड्यातून मसद बोरी शिरकी इथून लोक काय कुठली वस्तू असते ती विकायला कुठे येतात, वडखलला येतात. आणि मग मथुरा हा काय होता, बाजार होता, बरोबर. आणि मग हे सर्व आणि मग असा तो कौसाकडे काम करणारा कोण, अक्रूर. आणि मग तो सुद्धा असं बलाढ्य भगवंताकडे बलाढ्य असं सगळे काही सैनिक होते आणि यांचा सुद्धा अंत झाला. हे सुद्धा निघाले आणि मग विनाशकाळ होताची प्राप्त सद्बुद्धी ती होय विपरीत एवं बोलती जे पंडित त्याची प्रचिती आली. विनाश काले विपरीत बुद्धी. ज्या वेळेला माणसाचा वाईट काल येतं त्यावेळेला माणसाला नको ते सुस्त, बरोबर. आणि इथे काय झालंय, या भगवंताच्या मुलांनीच ऋषींची चेष्टा केली. कोणी, सांबानी. मग भगवंताच्याच मुलांनी ऋषीची चेष्टा केली. मग विनाशक आले. माझा तो ऋषी शाप सुद्धा भावला असेल. ऋषींनी सांगितला की सांबाला सांगितला तुझ्या पोटात जे आहे ते तुमच्या वंशाचं खंडन करील आणि कृष्णासहित याचा काय होईल, लोप होईल असा ऋषींनी शाप दिला होता. मग आता तेच शाप इथे यानं भवलं आणि आज इथे भगवंत कृष्णाच्या सर्व परिवाराचा काय झालाय, लय पावलाय आहे. आणि अशा प्रकारे अर्जुन मनात विचार करतो. आणि कंसा शिशुपाळ आघासुर चाणूर मुष्टिकादी दैत्य थोर ते महाप्रबळ अतिक्रूर तयांचा संहार करुणी. या भगवंताने द्वारकेचा राज्य करत असताना भगवंताने काय केलंय, भगवंत सगळं कृष्णाने काय केलंय की बघा, कृष्ण हा जगत असताना कृष्णाने काय केलंय की कंसासारखा बलाढ्य. आता कृष्ण आणि कंस याचं नातं काय होतं, मामा भाच्याचं नातं होतं. पण मामा का मारला की विनाशकाले विपरीत बुद्धी, की त्याला एकच म्हणायचं होतं की देव नसताना मी देव आहे. कृष्ण मी देव आहे आणि तो मला आकाशवाणी काय बोलली होती, अरे कंसा तू बहिणीच्या लग्नामध्ये एवढा नाचतो मंत्रमुग्ध होऊन, पण तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. मग त्यावेळेला कंसाची परिस्थिती कशी झाली की त्याला सर्वत्र देवकीचा 8वा मुलगा दिसत होता. आणि 8वा मुलगा दिसत असताना 8वा करताना शेवटला देवकीची त्यांनी सर्व मुलं मारली. त्याच्यानंतर मुलं मारल्यानंतर भगवंत कृष्ण जन्मदाच गोकुळात आले. मग गोकुळात आल्यानंतर भगवंताने या सर्व लीला केल्या. एवढा बोलायला आपल्याला वेळ नाही, लीला केल्या. मग त्या भगवंताने पुन्हा अक्रूरला त्यांनी पाठवलं भगवंत कृष्णाला न्यायला, कोणी कंसानी. आणि मग अक्रूर जेव्हा रथ घेऊन आला त्यावेळेला तिथल्या
गोप सख्या ज्या गवलणी होत्या त्यांना काय झाला, अरे हा अक्रूर कशाला आलाय, हा अक्रूर म्हणजे हा क्रूरच आहे, हा रथावर कशाला आलाय. पण त्याला कोणी पाठवला होता, कंसाने पाठवला की कृष्णाला आणि बलरामाला तो घेऊन ये. त्याला घेऊन आले, मी त्याला तिथं काय घेईल, प्रेमाने मी त्यांना काय करेन, मारन. पण तसं करता आलं का कंसाला. मग त्या गवलणी सुद्धा त्या दुःख करत होत्या कृष्णाचा की या भगवंत परमात्माला तुम्ही नेऊ नका, अक्रूरा नेऊ नको रे कृष्णास, अशा त्या विलाप करत होत्या. हा अंगणामध्ये उभाच का राहिला हा रथ, हा एवढा दुःख झाला होता गोकुळाला भगवंताला नेताना. पण भगवंत कशासाठी गेला की विनाशक आले, त्या कंसाला त्याची दुर्बुद्धी आठवली आणि जाऊन भगवंताने त्याचा अंत केला. असे अनेक राक्षस, बलाढ्य राक्षस बघा 8 दिवसांनी त्यांनी पुतण्याला मारली. 8 दिवसांनी त्यांनी पुतण्याला मारली. पुतना आली ज्यावेळेला गोकुळात, जेव्हा पुतना आली ना, तेव्हा पुतना कशी आली होती की त्या गोकुळात मध्ये एक एक घशा माणसं कुजबुजत होती. आपण बघा एखाद्या रस्त्यातून जर कोण सुंदर कपडे जर घालून तर आपण कोणाकडे चालली, कोण आली, कोणची, आपण विचार करतो ना. मग त्यावेळेला त्या गोकुळातले लोक सुद्धा विचार करतात की ही कोणाकडे चालली, ही काय जशी काय वाटते की कृष्णाची मावशी वाटते, ही देवकीची आपल्या यशोदाची बहीण वाटते, ही अशी काय एवढी अशी सुंदर नटून आली होती. पण शेवटला तिचा अंत काय झाला, विनाशक आले विपरीतमध्ये. शेवटला तिचा त्या भगवंताने, पण ती पुतना ही कोण होती, ही पुतना ही ज्या वेळेला भगवंताने वामन अवतार दिला होता, बलीला ज्या वेळेला रसात तली घातला, ज्यावेळेला बलीचा जेव्हा त्यांनी ती वर मागितला बलीकडं की बली मला 3 पाऊल जागा दे, आणि त्यावेळेला बलीने 3 पावलं जागा दिली. आणि 3 पावलं जागा देत असताना 1 पावलामध्ये भगवंताने संपूर्ण काय केलंय, पृथ्वीची जागा व्यापली. 2ऱ्या पावलाने विश्व व्यापलं. आणि 3रा पावलाचा बली मी कुठं घेऊ. आणि त्यावेळेला त्याने तो पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवला. आणि त्यावेळेला हे सर्व कोण पाहत होती, बलीची बहीण पाहत होती. आणि ती बहीण काय बोलते की मला असा पुत्र असता तर, का भगवंताने जो बटुवेश दिला होता ना, एवढा मोहक असा रूप दिला होता की मला असा जर मुलगा असता तर. आणि मग त्यावेळेला भगवंताने तिथे त्या बलीच्या बहिणीला सांगितला, माय ग तुझी मी इच्छा पूर्ण करीन, पण आता नाही, कृष्ण अवतारामध्ये तुझ्या छातीला लागून तुझा मी दूध पिईन आणि तुझा उद्धार करीन, हा तिला वचन दिलं. तीच ती पुतना, त्या भगवंताने तिथे पुतनाचा संवाद कशासाठी केला की दिलेलं वचन होतं त्रेतायुगातलं. आणि मग असा हा भगवंत आज आपल्यातून निघून गेल्यानंतर या सर्व कंसांचा, सर्व राक्षसांचा संहार केला. एवढा बलाढ्य भगवंत, या भगवंताचा सुद्धा अंत असावा हवा, एका व्याधाने मारावा. म्हणजे बघा इथे अर्जुन मनातून विचार करतो, ज्याने सोबळे संत रक्षण केले असे तो जनार्दन, धीवराच्या एका शरे तरुण पावला मरण सांप्रत राम. ज्याने आजपर्यंत साधूंचा रक्षण केला, अडलेल्यांचा रक्षण केला, जो कुठेतरी दुःखामध्ये पडलाय त्यांचा रक्षण केलाय. आणि असा हा भगवंत बघा ओळीमध्ये आलात की असा हा भगवंत एका शूद्र शिकाण्याच्या हातून त्यांचा अंत व्हावा असा अर्जुन इथे मनात विचार करतोय. ते विंच जो पृथ्वीचा कुमर, भीष्मादिकांशी करणार जर्जर, तया मदस्याज असुर अति दुर्धर जाहला राम. आणि मग हा भगवंत ज्यावेळेला रणांगणात होता त्यावेळेला हा काय करता, अर्जुनाला प्रेमाने हात, हे पृथकुमारा, कसा हाक मारायचा, लढीवालपणे भगवंत हाक मारायचा अर्जुनाला, हे पृथ्वीच्या कुमारा. की का हाक मारायचा की एवढा लढीवालपणे, की कशासाठी लढीवालपणे पुढे येईल की हा भगवंत असा मला हा प्रेमाने हाक मारणारा भगवंत आज भगवंत निघून गेलाय. हा इथे अर्जुन मी विचार करतोय सगळ्या गोष्टी. तस्मात विपरीत काळ प्राप्त झाला असे सबळ, यांतून आम्ही कैसे सकळ पार पडून कळे पैराम. आणि आताची जी परिस्थिती जी निर्माण झाली, असा कसा काळ कसा वाटतं, विपरीत काळ असा आला असा वाटतोय की काहीतरी वेगळं घडतंय. आणि याच्यातून भगवंत जर आमच्या जोडी साथीला नसेल तर या काळातून आम्ही कसं निघू असा इथे अर्जुन विचार करतोय. आजपर्यंत ऋषिकेशी आमांसी रक्षिता सर्वांशी, परी तो सांप्रत वैकुंठवासी झाला निश्चय राम. आजपर्यंत आमचा रक्षण केला या भगवंतानी, आजपर्यंत प्रत्येक क्षणाला आम्हाला हा भगवंत येऊन रक्षण केलं. आणि हा वैकुंठाचा राणा, वैकुंठवासी हा भगवंत, आता या भगवंताची जर परिस्थिती ही झाली,
आता आम्हाला भगवंत कुठे भेटेल असा इथे अर्जुन मनातून विचार करतोय. तरी आता मुचे रक्षणा कोणा करील काळापासून इवानृती करिता चिंतन हस्तिनापुरी पातला राम. आणि मग आता की हा भगवंत की पुढचा जो काळ येणार आहे, भगवंताने तर सांगितलंच होतं की आता कलीचा काय होणार आहे, उगम होणार आहे. आता राहणे नाही आपल्याला इथे का आपण आता द्वारकायुग संपलेला आहे आणि आता कलियुग येणार आहे. कलीचा फक्त काय केलं, झुळूक लागली, झुळूक. की त्या कलीच्या झुळुकीमध्ये काय पुढे होणार आहे. एक दृष्टांत सांगतो की एक राजाने काय केलंय, एका ब्राह्मणाला एक 9 एकर जमीन दान दिली. एक 10 एकर जमीन चांगला, एक तुम्हाला ब्राह्मण श्रेष्ठा तुम्ही चांगला आमच्याकडे पूजा अर्चना करताय म्हणून तुम्हाला ही जमीन 10 एकर जमीन दिली. त्यावेळेला कली द्वारपालयुग होता चालू आणि द्वारपालयुग आता द्वारपालयुग उद्या बदलणार आहे आणि त्या ब्राह्मणाला जमीन दिली. आणि जमीन दिल्यानंतर ब्राह्मण आला घरी, आता विचार करतोय की आपण आता पूजापाठ करतोय, मग आता आपली जमीन कशी कर, राजांतर आपल्याला दान दिलेली आहे, मग कशी काय. म्हणून तरी एक शेतकऱ्याला जाऊन बोलला, बाबा रे तू ही जमीन कर, अर्धेलेनी कर, मक्त्यानी कर, कशी पण कर, तू जमीन कर, काय त्याचा येईल त्या भाग मला तू दे. आणि मग तिथपर्यंत हा द्वारपालयुग चालू होता. पुढं उद्या 2 दिवसांनी कलियुग येणार होता किंवा एका रात्रीने कलियुग येणार होता. आणि मग त्यावेळेला सांगितलं तू जमीन माझी कर, आणि ती शेतकऱ्याला जमीन केली. आणि शेतकरी लगेच त्या जमिनीमध्ये नांगर घ्यायला, शेतकऱ्यांनी नांगर घ्यायल्यानंतर नांगर धरताचा फाल अटकला म्हणून त्यांनी बैलाला ओढता येतो, स्वतः जाऊन पाहतोय तर काय खाली काहीतरी अटकलंय नांगराच्या फालाला, म्हणून त्यांनी तो खोदून काढला. तरी त्याला काय भेटला, सोन्याचा हंडा भेटला. आणि मग सोन्याचा हंडा भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, सोन्याचा हंडा डोक्यावर घेतला आणि काय, अरे शेत कोणाचा आहे, राजाचा आहे, म्हणजे हा धन कोणाचा, हा शेत ब्राह्मणाचा आहे, ब्राह्मणाने दिलाय. मग ब्राह्मणाच्या घरी तो घेऊन गेला हंडा, आणि ब्राह्मणाच्या घरी हंडा घेऊन गेल्यानंतर ब्राह्मण काय बोलते, अरे बाबा शेत तुला दिलाय करायला, त्या शेतामध्ये मिळणारी वस्तू तुझी, मी काय झालंय भात पिकल त्याच्यातून काय अन्नधान्य मिळेल त्यातून मला अर्धा दे असं मी तुला सांगितलं, मग ही वस्तू तुझी. तो दे बाबा ते तुमच्या ह्याच्यात पिकलाय, मला नको आहे ते धन. लक्षात आला, मला हे धन नको आहे. आता मग काय करूया आपण, मग तो धन त्याने उचलला, डोक्यावर हंडा घेतला आणि ते गेले कोणाची, जमीन कोणाच्या, राजाची. आणि राजाच्या दारात गेले. राजाला होता, महाराज राजाने पाहिलं की हा शेतकरी सोन्याचा हंडा घेऊन, काहीतरी हंडा डोक्यावर घेऊन आलाय. आणि मग त्यांनी राजाने दरबारात त्यांना बोललं, काय बाबा काय झालं. ब्राह्मण बोलते, महाराज की तुम्ही जी मला जमीन दिली त्याच्यात हा सोन्याचा हंडा भेटलाय. आम्ही राजा काय म्हणाला की तुम्हाला मी जरी दान दिली, हा आता दान दिल्यानंतर माझा हक्क संपला, तर सोन्याचा हंडा भेटला तो बाबा तुझाच. ब्राह्मण तयार होत नाही घ्यायला. ब्राह्मण बोलते, मला नको, काही फुकट मिळलेलं धन आहे हे मला नको. मग याही आता विचार केला शेतकरी, राजाने काय विचार केला, हाणून तो हंडा कुठे ठेवला, एका चौकात वाटेवर ठेवला, कोणतरी नेईल. आणि आल्यानंतर आपापल्या घरी झोपले. आपापल्या घरी झोपल्यानंतर ती रात्र बदलली. सकाळचा सूर्योदय उगवता 5 वाजल्यानंतर शेतकऱ्याची बायको बोलते, कोणाला, नवऱ्याला, आराम तुम्ही काय, तुम्हाला वेळ लागलाय. आता आपण नांगर करताना आपल्याला जो हंडा भेटला तो आपलाच होता, नाही आपलाच होता. तो ब्राह्मणाला द्यायचा काही गरज होती. आणि तो शेतकरी, अगं तो ब्राह्मणाला दिला नाही, ब्राह्मणाने नेला राजाकडं, राजाने पण घेतला ना, आम्ही आणून तो चौकात, चला पहिला आधी लगवगीन उठा, आपण तो हंडा आपल्या घरी आणूया. इकडं ब्राह्मणाची पत्नी उठली आणि बोलते, का आहो 5 वाजता विचारते, अहो तुम्हाला काय समजतंय, आपला शेत आपण त्या शेतकऱ्याला करायला दिलाय, त्याच्यात भेटलेला हंडा कोणचा, आपला. बरोबर आहे की नाही. पण हे विचार का बदललं की द्वारपालयुग सरला आणि सकाळी कलियुग निघला, कलीचा वारा लागला माणसाला. आणि मग त्यावेळेला राणी तिकडे उठली आणि राणी विचार, काय महाराज तुम्हाला वेळ लागलाय काय. तो मुकाट्याने हा शेतकरी घेऊन आला हंडा, ब्राह्मण घेऊन आला. आता जर तो हंडा ठेवला असता तुम्ही तर आपल्या समाजाला उपयोगी आला असता ना राज्य करताना. आणि मग सगळं काय, राजा तिथून, राजाचा प्रधान निघाला की जिथं हंडा ठेवलाय तिथं पाहायला, इकडं ब्राह्मण आला जिथं हंडा ठेवलाय तिथं पाहायला, आणि इथं शेतकरी आलाय. पण 5च्या नंतर सकाळी कोणतं तो हंडा घेऊन गेलं. मला सांगा की माणूस, मग आता सुद्धा जर इथं जर रस्त्यावर जर ट्रक उलटली तर आपण ठेवू काय. म्हणजे हा कलिता की मी त्यावेळेला द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये काय होता की कुठल्या माणसाला की परक्याचं धन आपल्याला नको. बघा तुकाराम महाराज सांगते की तुकाराम महाराजांना सांगितलं, शिवराय महाराजांनी सोन्याने मोहरांचा भरलेला तबक दिला. त्यावेळेला सांगितलं काय, हे आम्हाला माती समान, की आम्हाला आता काय उपयोग की महाराज तुम्हीच हे धन
आपल्या राज्यकारभारासाठी वापरा. वेळ आपल्याला कमी आहे, सांगितलं असं दृष्टांत, पण थोडक्यात सांगतो की तुम्हीच बाई असे हे राजे होतं म्हणून आज आपल्याकडं आज तुम्ही ज्या आया बहिणी ज्या बसल्यात तर त्या शिवरायांच्या मुलं आपण इथे बसलोय. नंतर आज इथे आपण इथे दिसलो नसतो कथेला. या शिवाजी महाराजांनी काय केलंय की आपल्याला बसण्या इतकी काही आपल्यासाठी करून घेतलंय. जास्त सांगत नाही, बोला. मग तो अर्जुना किरीट माली उतरून या रथा खाली म्लान वदन मंद चाली सभास्थळी प्रवेशला राम. आणि इथे अर्जुन किरीट माली मी भगवंतानी बघा काय काय मी ज्या वेळेला भगवंतानी या पांडवांबरोबर जेव्हा दोस्ती केली, जेव्हा नातं गेलं, त्यावेळेला प्रत्येक क्षणाला एक अशी उपमा दिल्या, किरीट माली. म्हणजे जसा भगवंत मोरपीस परिधान करून आपल्याला दिसतोय तसा हा सुद्धा एक किरीट माली, किरीट असा एक नावाचा मुकुट पेंडलेला. म्हणजे बघा की हा विचार करतोय आणि काय केला. हा विचार करत असताना हा हस्तिनापूरला पोहोचलाय आणि रथाच्या खाली उतरलाय आणि मग पुढे तवा तेथे चवघे जना धर्मराजादी स्वबंधू जना श्रीकृष्णाचे करीत चिंतना बैसले असा ती सर्व हिरा. आणि मग इथे काय झालंय, धर्मराजा भीम आणि नकुल आणि सहदेव हा परिवार अर्जुनाची वाट बघतोय की भगवंताला निरोप द्यायला गेला होता, द्वारकेला पोचता करायला गेला होता. आजपर्यंत या भगवंताचा काय निरोप आहे हे ऐकण्यासाठी अर्जुनाची वाट पाहत बसले. आणि ते पाहत बसलेले असताना त्यांच्या समोर तिथे अर्जुन उतरलाय आणि मग पुढे ऐसे पाहतांची गांडीवा पाणी भाळ ठेवून धर्म चरणी अधोवदन हस्त जोडून सन्मुख उभा राहिला राम. आणि मग तिथे आल्यानंतर अर्जुनाने पहिलं काय केलंय आणि धर्मरायाच्या पायावर गांडीव पाणी म्हणजे धर्मरायाच्या पायावर काय मस्तक ठेवलंय आणि मस्तक ठेवल्यानंतर हात जोडून उभा राहिला आणि मग पुढे कोमाईले असे वदन ओष्ठ पावती बहुस्फुरण नेत्रा माझी बहु जीवन एक सरा दाटले राम. आणि मग त्याने हात जोडून समोर उभा राहिल्यानंतर त्याचा चेहरा कसं झालाय, निस्तेज झालाय, कोमेलाय त्याचा चेहरा. आपण बोलतो ना काय बाबा उन्हाकडे चेहरा पडला का रे बाबा तुझा, एका दुःखद घटना घडली तर माणूसचा चेहरा उतरतो. आणि मग इथे अर्जुनाचा चेहरा काय झालाय, कोमेजलाय. आणि मग त्याला दादा विचारतात, धर्मराजा विचारतात, अरे बाबा तुझा चेहरा काय एवढा उतरलाय, एवढा काय निस्तेज का दिसतोस तू, असा प्रश्न धर्मराजाने ते केलाय. अशी अर्जुनाची स्थिती पाहून या तो पृथ्वीपती चिंताक्रांत होऊन चित्ती अतिशयित घाबरला राम. आणि मग ही अवस्था अर्जुनाची पाहिल्यानंतर धर्मराजा इथे काय झालाय, अत्यंत घाबरलाय. अरे बाबा काय झालंय माझ्या भावाला, काय झालंय माझ्या बंधूला, असा निस्तेज का, असा काळजीने का. आणि धर्म म्हणेगा अर्जुना सुखी आहे की यादवराणा तवा नित्य स्वास्य वदना आजी म्लानता का प्राप्त रामा. आणि मग इथे धर्मराजा विचारत आहे अर्जुना की माझा यादव राणा भगवंत श्रीकृष्ण कसं म्हणजे व्यवस्थित तुम्ही पोहोचलात ना, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना तिथे द्वारकेला. आणि मग तो माझा तिथे पोहोचल्यानंतर माझा यादव राणा की आजपर्यंत आमचा सांभाळ करणारा यादवांचा सांभाळ करणारा हा भगवंत कसा आहे, सुखी आहे ना यादव राणा, असा धर्मराजा इथे विचारतो. कोणी तुझशी अपमानिले की कोणी अर्जुना निर्भातशिले त्वन्मुख कमला दीन झाले किंकारण सांग बारा. आणि मग इथे धर्मराजा विचारतात, अरे अर्जुना की तू एवढा नाराज का आहेस, तुला कोण काय बोललंय काय, तुला कोणी काय छेडलंय काय, असं जर काय असेल तर मला सांग, काय कारण काय झालं, तू एवढा नाराज का, निस्तेज काय आहेस, एवढा दुःखी काय आहेस, असा इथे धर्मराजा विचारतोय. ऐसे धर्माचे ऐकूनी वचन सद्गदित झाला असे अर्जुन वदनांतुनी एक भाषण काही केल्या उमटे न. आणि मग हे एवढं वाक्य ऐकल्यानंतर अर्जुनाच्या तोंडातून शब्द फुटे नाही. बघा एखादं जर घटना घडली तर आपल्याला ती घटना सांगता येत नाही सामनेवाल्याला, आणि अर्जुनाची परिस्थिती पण तीच झाली. आणि तोंडातून शब्द उमटत नाही, वट कसे थरथर थरथर कापायला, हातपाय लटलट कापायला लागले. आणि आता मी काय सांगू दादाना या परिस्थितीमध्ये हा अर्जुन झाल्यानंतर मग पुढे नेत्रीन चालल्या अश्रुधारा सर्वांग माझी कंप थर थरा
नासिकाद्वारे न निघे वारा स्तब्ध झाल्या सर्व वृत्ती रामा. आणि मग इथे काय झालंय, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात अर्जुनाच्या, आणि डोळ्यातून नयनातून अश्रुधारा वाहतात, आणि श्वास तुझा त्याचा काय झालाय, जो कोंडल्यासारखा झालाय, आणि त्याला शब्द फुटत नाही थोडा. तुम्ही दादाला तर काय सांगू, अशी परिस्थिती इथे अर्जुनाची झाली. आणि मग पुढे ऐसे पाहुनी धर्मराजा म्हणे अर्जुना काय झाले आज, गंभीर चित्त तुझे सहज कोणत्या दुःखी बुडाले राम. आणि मग धर्मराज ते विचारतात, अरे बाबा पार्था, अरे बाबा अर्जुना, तू मला सांग, एवढा तू गंभीर का झाला, एवढा दुःख सागरात तू का बुडालेला आहेस, एवढा दुःखी अंतस्करण तुला काय झालंय ते मला पटकन सांग, असा इथे धर्मराजा बोलत आहे. अशी धर्मरायाची वाणी श्रवण करुणी सुभद्राजानी अंतराबाजी गहीन वरुणी आक्रंदोनी बोलत असे राम. आणि मग इथे काय बोलतोय अर्जुन, एकदम दुःखातून बोलतोय, की दुःखातून काय एकदम दुःख झालंय, पण आक्रंद रडून, एकदम रडून रडक्या आवाजात बोलतोय की काय बोल, आता मी काय सांगू, शब्द त्याचा फुटत नव्हता, पण त्याला रडून कोसळलंय. आणि मग तो काय बोलतोय पुढे, म्हणे जी सकळ यादवेंशी निज धामा गेला ऋषिकेशी 16 सहस्त्र तत्कांतांशी आकांत थोर वर्तला राम. आणि मग एवढ्या गैवरल्या अंतस्करणाने आणि त्या तोंडातून शब्द फुटत नाही. आणि मग सांगतोय की दादा, मी तुला काय सांगू, की 16,000 पत्नी, ज्याचा जो सौरभ असा जो राजा होता, राजा वैभव होता, तो सोडून तर गेलाच, पण 16,000 पत्न्या सुद्धा गेल्या, सोडून गेलाय. आणि एवढं मोठं हे द्वारकेचं राज्य वैभव होतं, हे सुद्धा यादव कोण सुद्धा हा भगवंत आपल्याला काय केलाय, सोडून गेलाय. हे शब्द बोलल्यानंतर शाल्व दैत्य परम उग्र लुटोनी नेली द्वारका समाग्र वृद्धांशी घेऊन गेला क्रूर प्राण सोडिला बळीरामे राम. दादा काय सांगू, माझ्या डोळ्यासमोर एक शाल्व नावाचा दैत्य आला, आणि त्याने त्या द्वारकेला संपूर्ण लुटून नेल्यानंतर पुढे अजून काय सांगू, की उद्धव सुद्धा वसुदेव देवकीला कुठे गेला, तीर्थाला घेऊन गेला, इथे म्हणजे बद्रिकाश्रमामध्ये घेऊन गेला. म्हणजे तिथली परिस्थिती हा रडून धर्माला सांगतोय अर्जुन. द्वारका बुडाली समुद्रांत काहीच राहिले नाही तेथ ऐसे ऐकतांची तो कुंती सूत धर्ममूर्छित पडिलेला राम. आणि दादा मी तुम्हाला काय सांगू दादा तुम्हाला, की माझ्या डोळ्यासमोर द्वारका, एवढी द्वारका नगरी जी होती ती माझ्या डोळ्यासमोर दादा बुडली. आणि एवढं हे शब्द ऐकल्यानंतर आणि भीमादिती व आक्रंदती समस्त लोकाकांत करीती नर नारींचे शोके जगती विरूपाहे सर्वही रामा. मग एवढे पार्थाचे शब्द ऐकल्यानंतर धर्मराजा काय केला, मूर्छित पडला. आणि मग हे शब्द तिथले नर नारी तिथे आजूबाजूला हस्तिनापुरावर त्यांच्या कानावर पडले, आणि ते सुद्धा काय करायला लागले, शोक करायला लागले. श्रीकृष्णाचा दीर्घ विरह द्रौपदी ते झाला दुस्सह नेत्रेन चालले अश्रू प्रवाह काही केल्या नाटपती. आणि मग तिथला काय सांगायचा प्रसंग तो असा झाला, की हे शब्द ऐकल्यानंतर द्रौपदी महासतीच्या सुद्धा काय झालंय, ते शोक तिला अनिवार्य झालाय. ते तिने शब्द कानात ऐकला, तिच्या डोळ्यात नेत्रातून तिच्या सुद्धा अश्रुधारा वाहायला लागलाय. आणि मग ते तिथलं जे दुःख जे होतं ते काय सांगणार काय, अशा प्रकारची ती परिस्थिती तिथली होती. आणि देह झाला सर्व विवश भ्रमिष्ट झाले असे मानस म्हणे सांडून गेला द्वारकाधीश तुटली आस जीवाची राम. आणि मग इथे द्रौपदी दुःख करतोय, की आजपर्यंत आपण सखा मानला होता, तिने भाऊ मानला होता, आपण सुद्धा माहेरी मुलगी असल्यानंतर तिला भावाची आठवण येते प्रत्येक वेळेला, की बंधुराया माझा येईल. आणि आज माझा प्रत्यक्ष संसारामध्ये बघा, आपण सहजगत्या हरिपाठामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी, आजपर्यंत आपण हरिपाठामध्ये सतत बोलतोय, पण आजपर्यंत पांडवा घरी काही पूर्ण जे आयुष्य होतं हे पांडवांच्या कारणी भगवंतांनी शेवटचं लावलं. आणि मग हा असा भगवंत प्रत्येक संकटाला काय मला हा साथ देत होता. आणि मग इथे रुदन करते, दुःख करतोय, की माझा भाऊ राया आज माझी माहेराला काय म्हणजे काठी लागली,
की माझी जी भगवंतावर जी माझी जी हक्क होता, दादा मला हे दे, दादा मला हे दे, प्रसंग कोणताही येवो, फक्त भगवंताला हाक मारावी आणि मग त्या भगवंताने येऊन ते तिचं कारण निरसन करावं. आणि आज मी कोणाला सांगू अशी ते द्रौपदी दुःख करतोय. तुझं वांचुनी रुक्मिणीपती कैशी होईल माझी गती, ऐसे बोलता द्रौपदी सती मूर्छा येऊन पडत सेर. हे रुक्मिणी कांता, हे भगवंता, की आता माझी काय अवस्था होईल, माझी अवस्था काय होईल, मला आता प्रसंगाला कोण येईल मला सावराला. आणि मग एवढी बोलल्यानंतर तिला काय आलाय, द्रौपदी मूर्छित आली आणि मूर्छा पडलेली आहे. पुन्हा होऊन सावधान धाव सकयायसे वदन, धरित्रीवर अंग टाकून गडबडा लोळे दुःखाने. आणि पुन्हा ती मूर्छना येते आणि पुन्हा ती सावध होतोय आणि सावध होते आणि मग ती बोलते, हे भगवंता, की आता तो धाव मला एकटीला टाकून काय केलास भगवंता. अशा प्रकारे रुदन करते आणि ती जमिनीवर काय करते, गडबडा लोळत आहे. वैशाख मासी उष्णकारी सूर्य किरण माझी भूमंडाळी, जीवना विना मृदू मासोळी जैसी अत्यंत चरफळे राम. जसं वैशाख महिन्यामध्ये जसं ऊन असतं, तलावातलं जसं पाणी आटतं आणि मग त्या पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मासोळ्या असतात, त्या कशा तडफडतात की नाही, मग तशी अवस्था या माय सतीची झाली, ही द्रौपदी झाली, की पाण्या वाचून जशी मासोळी तडफडावी तशी अवस्था इथे द्रौपदी झालेली आहे. आणि द्रौपदी काय करते, भगवंताचा शोक करतोय आणि ती जमिनीवर गडबडा लोळत आहे. तसे रीती पांडवनारी देवींचा सुभद्रेची झाली परी, आणि कुंती माता ती करुणास्वरी आकांत करी अत्यंत. आणि मग तिथे सुभद्रा जाणीने सुद्धा हे ऐकलं आणि सुभद्रा सुद्धा दुःख करतोय. आणि एवढं ऐकल्यानंतर कुंती मातेने सुद्धा ऐकलं आणि कुंती माता सुद्धा तिथे काय करते, दुःख करत आहेत. तयांच्या शोके करून गजबजून गेले त्रिभुवन, कृतांताचे मन दारुण परी तेही झळंबळे तद्योगे. मग यांचा जो दुःख होता, कुंती आईचा दुःख होता, द्रौपदीचा दुःख होता, सुभद्रा जानीचा जो दुःख होता, तो दुःखाचा वर्णन न करणार का इंद्राला सुद्धा, ह्या दक्षिणेचा राजा इंद्र आहे ना, यम आहे ना, त्या यमाला सुद्धा काय कराय, की दुःख आवरता आलं नाही, तो पण गडबडलाय. की बघा भगवंताने आज्ञा करावी की याचा आता कालकर्म संपलाय आणि मग त्याला भगवंताने दक्षिणेचा राजा यम यावा आणि त्याने न्यावं आणि त्यावेळेला आपण चौघांच्या खांद्यावर, म्हणजे असा हा यमराजा हा सुद्धा इथे काय हडबडलाय, हा सुद्धा विचार करतोय काय हा दुःख भगवंताच्या विषयी मांडलाय. द्रौपदी सुभद्रा दोघी जणी देह टाकीते तेव्हा धराणी, नाना परीचे विलाप करुनी शोक करीती आक्रोशे. इथे काय झालंय, द्रौपदी आणि सुभद्रा हे अनेक प्रकारे या भगवंताला आलवतात. आपण सुद्धा नाही बोलतो, बाबा तो असा होतास, दादा तो असा होतास, काका तो आपला जो परतला मनुष्य काय, आपण सुद्धा रडतो. पण आणि मग त्याच सुद्धा तिथे एवढा हे आकंत केलाय की त्या त्रिभुवनामध्ये सुद्धा सर्व सृष्टीला सुद्धा काय झालंय, या धरणी मातेला सुद्धा काय झालंय, दुःख झालंय. कशात आकांतच ते एवढा मांडला होता. म्हणती देवा त्राही त्राही जीवाची कैसी सांडिली सोयी, कृष्णा मी करावे काही तुझं वांचोनी बंधुराया राम. अरे हे बंधुराया, आजपर्यंत तू आम्हाला म्हणजे आपण सदा बोलतो भावबेदल घेत होतास, आता मी कोणाच्या साडीची वाट बघते भगवंता. आजपर्यंत तू आम्हाला प्रसंगाला हाक मारावी तुला भगवंता, त्यावेळेला तू धावत येत होतास, आता आम्ही कोणाची वाट बघूया भगवंता. सुभद्रा होते, दादा तू सुद्धा मला न मानता द्रौपदीला असं मानत होता, आता मी कोणची वाट बघू. हे अशा भक्ती किती, कृष्ण भक्तिमय सर्व झालेला होता आणि मग आज इथे कृष्णाचा विरह त्यांना सहन होत नाही आणि मग प्रत्येक काय केलंय इथे विलाप करतात कृष्णाच्या नावाने. ग्रामवासी सकळणारी समजाविती नाना परी, म्हणती उगी राहून क्षण भरी सांगा सत्वरी काय झाले राम. बघा आणि मग त्या गावातल्या नारी आल्यात, बायका आल्यात, विचारतात बाबा तुम्ही रडताय एवढी, काय झाले तरी आम्हाला सांगा, की आम्हाला काय तुम्हाला दुःख कसलं झालं हे तरी आम्हाला समजून सांगा. आता इथे तर कोण पडलेला दिसत नाही, कोण आजारी दिसत नाही, घरात काय नाही, सगळी तर परिवार सगळा आहे, मग तुम्ही विनाकारण का रडताय.
अशा गावातल्या लोक नरनारी आहेत येऊन समजावतात आणि मग पुढे. मग द्रौपदी बोले वचन, काय मी सांगू तुम्हा लागून, माझे अंतर माझी तीक्ष्ण, विरह भाले तोंची तीर. आणि मग त्या गावातल्या ज्या नरनारी जमल्या त्या नरनारी द्रौपदी बोलते, महासती बोलते, मी तुम्हाला काय सांगू, माझ्या ज्या हृदयाला, माझ्या ज्या अंतरात्माला जे आता काय आलंय, भाले टोचतायत, म्हणजे बाण लागले, जसं का माझ्या हृदयाला बाण कोणते येऊन रोवले असं वाटतं. आणि माझी अवस्था असे, मी तुम्हाला काय सांगू, काय मी सांगू तुम्हापासी, आज वरी जो रक्षिता मानसी, तो आज कृष्ण ऋषिकेशी, मज लागी अंतरला राम. आणि मग इथे सांगते द्रौपदी, काय सांगू तुम्हाला, काय गावातल्या त्या बाई मंडळी ज्या आल्या त्यांना सांगते, मी तुम्हाला काय सांगू, आजपर्यंत जो माझा सांभाळ केला, आजपर्यंत माझ्याबरोबर जो उभा राहिला, प्रसंगाला माझ्या उभा राहिला, तोच माझा काय म्हणा, माझा अंतरात्मा भगवंत श्रीकृष्ण आज मला सोडून गेलाय ग, अशा प्रकारचे दुःख करते. पुंडलिकावरदे हार पार्वती पते हर महादेव, गीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्री पंडितनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बली की जय, सब संतन की जय, मंगलमूर्ती मोरया.